तर आज मी झटपट अशी ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे। इथे ओला नारळ घेतला आहे मी। आपल्याला जेवढी चटणी बनवायची तेवढा तुम्ही ओला नारळ घ्यायचा, त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आहेत। यामध्ये आपण डाळ टाकणार आहोत, जे फुटाण्याची डाळ असते ती टाकायची। साधारण 4 चम्मच एवढी डाळ टाकली आहे, म्हणजे जेवढं खोबरं घेतलं तेवढीच डाळ सुद्धा घेतली आहे। आणि यामध्ये टाकायचं आहे पाव चम्मच जिरं, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या मी बारीक अशा तोडून टाकत आहे। तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार टाका। कढीपत्त्याची पानं टाकायची 4-5, 2 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे। आता यामध्ये पाणी टाकून आपण छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहोत याची। तर इथे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। पाणी जसं लागेल तसं टाकायचं, एकदम टाकायचं नाही। आणि अशी चटणी बनवून घ्यायची आहे। मस्त ही चटणी तुम्ही इडली डोशासोबत खाऊ शकता। खूप छान लागते, नक्की करून बघा। कशी झाली मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटू पुन्हा छानशा नवीन व्हिडिओमध्ये।